नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता क्रिश मनवाला म्हणत असतो की मनवा काय झालं, तू अशी अचानक बाहेर का निघून आलीस. कारण इथे अबोलीची तब्येत बिघडलेली असते आणि तिला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. पण मनवा तिथे उभी राहत नाही. मनवा सरळ रागाने निघून बाहेर येते. तेव्हा क्रिश तिच्या मागे मागे येतो आणि तिला विचारत असतो, काय झालं, तू अशी बाहेर का आलीस. तेव्हा मनवा म्हणत असते, क्रिश मग मी काय करू सांग ना. अरे ह्या अंकुशदादा आणि वहिनीचं नक्की काय चाललंय ना, मला खरंच काही कळत नाही आहे. बघितलंस ना दादा तुला कसं बोलला. तेव्हा क्रिश म्हणतो की अगं मनवा, जे काही आता डिपार्टमेंटचे रूल रेग्युलेशन असतात त्याबद्दलच सर बोलले, बाकी ते मला असं काही बोलले नाही आहेत. तेव्हा मनवा म्हणते, नाही क्रिश, तुला माहिती नाही आहे, आता दादा आहे ना मुद्दामून तुझ्यावरती चौकशी बसवणार. म्हणजे डिपार्टमेंटने जरी बसवली नाही ना तरीसुद्धा दादा मुद्दामून तुझ्यावरती आता चौकशी बसवणार. तेव्हा इकडे क्रिश म्हणतो की मनवा, अगं तुझ्या मनामध्ये असा संशय काय येतोय. अगं अंकुश सरांनी याआधी मला किती वेळा तरी सांभाळून घेतलं आहे, तुला माहिती नाही आहे का. मग तू तरीसुद्धा तुझ्या मनामध्ये असे संशय का बरं आणतेस, त्याला काही अर्थच नाही आहे. तेव्हा मनवा म्हणत असते, क्रिश अरे तुला कळत नाही आहे, या अंकुश आणि अबोली तुझे बोलतोयस ना, त्या लोकांना फक्त त्यांच्या हातातले आपल्याला कठपुतली करून ठेवायचं आहे. तुला कळत नाही आहे का, दिसत नाही आहे ते तुला. पण मला आता बरोबर कळतंय की अंकुशदादा आणि वहिनीचं काय चाललंय ते. अरे त्या दोघांना आहे ना त्यांच्यापेक्षा कुणी मोठं झालेलं नको आहे. दादाला सुद्धा तू त्याच्या हाताखाली काम करणारा क्रिश राहिला पाहिजेस, फक्त सब इन्स्पेक्टर, आणि तो स्वतः कोण, तर तिथला अधिकारी. तेव्हा मनवा म्हणत असते, आणि अबोली वहिनी, मी तिची फक्त असिस्टंट म्हणून काम करायला हवे होते. तिच्यापेक्षा मोठं झाले ना मी, तिला बघवत नाही आहे ते. पण आता मी सुद्धा कुणाचं ऐकून घेणार नाही आहे. तू बघितलंस ना, आता मी सुद्धा एक वकील आहे, स्वतःच्या पायावरती उभा आहे. मला अबोली वहिनीचं काही ऐकायची गरज नाही आहे. तसंच तूही कर ना. तू का अंकुशदादाची प्रत्येक गोष्ट ऐकून घेतोस आणि त्याच्या होला हो करतोस. ज्या गोष्टी तुला पटणार नाही, ज्या गोष्टी तुला खटकतील त्याच्यामध्ये तू बोललं पाहिजे. कळतंय का तुला, जसं मी वागते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली खूपच जास्त आजारी असते. तिची जी काही धावपळ होत असते त्याच्यापेक्षा प्रेक्षकांनो तिला मेंटली खूपच जास्त स्ट्रेस आहे, आणि ते म्हणजे मनवाच्या वागण्याचा. ज्या पद्धतीने मनवा सारखी सारखी घरामध्ये विनाकारण वाद उकरून काढते ना, त्याचासुद्धा इथे अबोलीला खूपच जास्त त्रास आहे. जेवढा त्रास तिला या केसचा नाही आहे, तितका त्रास तिला या मनवाच्या वागण्याचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे डॉक्टर अबोलीला चेक करतात आणि तिला म्हणत असतात की हे बघा, सगळं काही व्यवस्थित आहे, पण तुम्ही कुठल्या गोष्टीचा भरपूर ताण घेतला आहे का, तुमचं शरीर खूप थकल्यासारखं झालं आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुमच्या डोळ्यात बघितलं ना तर खूपच जास्त कमजोरी जाणवते. तेव्हा तुमच्या काही 2 टेस्ट कराव्या लागतील. तेव्हा अंकुश म्हणतो की तुम्ही 2 टेस्ट करा, पण बाळ सुखरूप आहे ना, अबोली सुखरूप आहे ना. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, हो अजिबात काळजी करू नका, तुमचं बाळही सुखरूप आहे आणि अबोलीसुद्धा ठीक आहे. पण तरीसुद्धा मला तिच्या 2 टेस्ट कराव्या लागतील आणि त्यासाठी तिचं ब्लड सॅम्पल घ्यावं लागेल, तुमची काही हरकत नसेल तर. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, ठीक आहे, ब्लड चेक करायचं असेल तर तुम्ही जरूर घ्या आणि रिपोर्ट करा, पण बाळ ठीक आहे ना. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की बाळ एकदम ठीक आहे. तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो की मनवा, हे बघ, तू विनाकारण मनामध्ये संशय ठेवू नकोस. अगं अंकुश सर आणि अबोली असे अजिबात नाही आहेत. तेव्हा मनवा म्हणते, ते आहेत. अरे आता पण बघ ना, अबोली वहिनीला चक्कर आली, सगळी सहानुभूती तिला मिळाली ना. मग आता तुझ्या चौकशीचं काय, दादा तुझी बाजू घेणार आहे का. उलट तोच चौकशी बसवायला त्या लोकांची मदत करेल. कळतंय का तुला. अरे हे दोघं जण आहेत ना, त्यांना आता बाळ होईल, त्यांचं कुटुंब पूर्ण होईल रे. म्हणजे सगळेजण त्यांच्या त्यांच्या कुटुंबामध्ये बिझी होतील. अरे आपला खर्चसुद्धा विचारतील ते लोक. मग काय करणार आहोत आपण. दुधामध्ये पडलेली माशी असते ना, त्या पद्धतीने आपल्याला उचलून बाजूला करतील. या घरामध्ये आपलं असं अस्तित्व काय आहे, सगळं त्यांचंच तर आहे. असेच वागतात ना. आपल्याला ते या घरातले समजत नाही, आणि वेळ आल्यानंतर आहे ना, अंकुशदादा आणि अबोली दोघेजणं मिळून आपल्याला या घरातून कधी बाजूला करतील ना, तुलासुद्धा कळणार नाही. पण मी पण ह्या लोकांना काही ऐकणार नाही आहे. ही मनवा काय आहे ना, मी त्यांना दाखवून देईन.
तर प्रेक्षकांनो बघा, ही मनवा कुठे बरं राहत होती आणि तिथून आल्यानंतर अबोलीने तिला कशा पद्धतीने सपोर्ट केला, कशा पद्धतीने समजून घेतलं, हे सगळं मनवा आता विसरले आणि फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवले, सत्कार सोहळ्यामध्ये का तिला क्रेडिट दिलं नाही, का तिचं नाव घेतलं नाही. म्हणून मनवाच्या मनामध्ये इतकं आता अबोली आणि अंकुशबद्दल विष निर्माण झाले की तिला काय बरोबर काय चूक हे सुद्धा दिसू नये. त्यानंतर प्रेक्षकांनो, मनवाला असं वाटतं की तिने अबोलीच्या विरोधामध्ये इथे आता केस घेतली आहे, ती तिच्या विरोधामध्ये लढते म्हणून अबोलीला बघवत नाही आहे, तिला राग आला आहे. पण तसं जरी असेल पण तरीसुद्धा इथे अबोली तुझ्याबरोबर जर चांगलं बोलण्याचा प्रयत्न करते तर तू निदान तिच्याशी चांगलं वागलं पाहिजे, ही साधी गोष्टसुद्धा मनवाला कळत नाही आहे. म्हणजे आधी तिच्या विरोधात उभी राहिली तर राहिली आणि आता तिच्याबरोबर सातत्याने वादसुद्धा घालते. तर प्रेक्षकांनो, इथे आपण बघूया, आता अंकुश अबोलीला म्हणतोय की अबोली, तुला थोडं तरी खावंच लागेल. अबोली म्हणते, सर बास झालं आता, माझं पोट भरलं आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, मग फ्रूट खा. तुला माहिती आहे ना प्रेग्नेन्सीमध्ये फ्रूट किती महत्त्वाचे असतात, तू फ्रूट खा बरं. तेव्हा ती म्हणते, सर मला माहिती आहे तुम्हाला माझी काळजी आहे आणि इथे फळं वगैरे तब्येतीसाठी चांगले असतात, पण मी खरंच सांगते सर, माझं पोट भरलं आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, कसं आहे ना अबोली, तुझं पोट जरी भरलं असलं ना तरीसुद्धा आपल्या बाळाचंसुद्धा पोट भरायला हवं ना, आता तू 2 जीवांची आहेस. तेव्हा अबोली म्हणते, सर मी दिवसभरामध्ये जेवढं खात नाही ना तेवढं तुम्ही मला एका वेळेला खायला सांगताय, मग मी कसं काय खाणार आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, कारण आपल्या बाळालासुद्धा इथे अन्न पोटभर भेटलं पाहिजे. आता तुझं पोट भरलं आहे, बाळाचं भरायला नको का, म्हणून मी तुला खायला सांगतोय, घे बरं खा. तेव्हा अबोली म्हणते, मला माहिती आहे बाळाचे बाबा, तुम्हाला आमच्या दोघांची खूप काळजी आहे, पण कसं आहे ना, खरंच माझं पोट भरलं आहे, खरंच आता जागा नाही आहे पोटामध्ये, हवं तर मी नंतर खाईन. तेव्हा अबोली इथे आता खूपच जास्त प्रेमाने अंकुशला समजावून सांगते. तेव्हा अंकुश म्हणतो, खरंच पोट भरले. ती म्हणते, हो सर. तेव्हा अंकुश म्हणतो, मग ठीक आहे. तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली तुला खरं सांगू का, म्हणजे बाळ आता आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे गं. म्हणजे आता ही धावपळ वगैरे करणं तू थोडं कमीच कर, कारण कसं आहे, आता तू 2 जीवांची आहेस. तुला कामाबरोबर बाळाची आणि स्वतःची काळजी घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे अबोली, बघ ना, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये हा आनंदाचा क्षण आला आहे. पहिलं आपल्याला डॉक्टरने काय सांगितलं होतं की तू कधी आई नाही होणार आहेस, पण नंतरला आनंदाची बातमी आपल्या इथे आयुष्यात आली, तू आई होणार आहेस अबोली, हे आपल्याला कळलं. मग आता हे बाळ आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे की नाही, कारण जर बाळ आपल्या आयुष्यात आलं ना तर आपलं आयुष्य बदलेल. आपल्याला जे हवं आहे ना ते आता होणार आहे. बाळापेक्षा जास्त महत्त्वाचं मला काहीच नाही अबोली, असं अंकुश म्हणतो. त्यानंतर इथे अबोलीच्या ज्या टेस्ट केलेल्या असतात त्याचे रिपोर्ट आलेले असतात. तेव्हा डॉक्टर ते रिपोर्ट बघतात. नर्स विचारत असते की डॉक्टर काय झालं. तेव्हा डॉक्टर म्हणतात की असं कसं होऊ शकतं, म्हणजे मला तर आश्चर्य वाटते. अबोलीचे हे रिपोर्ट काय सांगतायत. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात की जा, लवकरात लवकर जा आणि अंकुश अबोलीचे जुने रिपोर्टसुद्धा घेऊन ये. तेव्हा इथे आता जुने रिपोर्ट आणण्यासाठी नर्स गेलेल्या असतात. पण ती विचारत असते की डॉक्टर काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का. ती म्हणते, प्रॉब्लेम नाही आहे, खूप मोठा गोंधळ आहे. तेव्हा ती म्हणते, असं कसं होऊ शकतं, हे रिपोर्ट जर कुणाच्या हाती लागले ना तर खूप मोठा इथे आता धमाका होऊ शकतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता नक्की रिपोर्टमध्ये काय आहे हे डॉक्टरांनी काही सांगितलेलं नाही आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अंकुश आता अबोलीला म्हणत असतो की अबोली, मी तर बाळाची सगळी तयारी करून ठेवले, म्हणजे बाळाला आपण दोघांनी मिळून एक चांगलं नागरिक बनवायचं. त्याला जे काही मोठे होऊन व्हायचं आहे ते त्याला करण्यासाठी आपण त्याला मदत करायची, त्याला इथे परिपूर्ण सपोर्ट करायचं. इथे तर बाळ येण्याच्या आधीच मी त्याची सगळी तयारी करून ठेवली. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंकुश म्हणत असतो की अबोली, बाळाला आपण काहीसुद्धा कमी पडू द्यायचं नाही, त्याला जे जे काही हवं आहे ते सगळं आपण त्याला द्यायचं. म्हणजे इथे तर आता बाळ आल्यानंतर आपलं कुटुंब पूर्ण होणार आहे आणि मी त्याची आतुरतेने वाट बघतोय. तेव्हा अबोली म्हणत असते की सर, नाही म्हणजे बाळ येणार आहे तर तुम्ही खूपच जास्त आनंदी आहात, पण कसं आहे ना, बाळ आल्यानंतर तुम्ही अबोलीला विसरणार का. बाळ आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, ते आल्यानंतर आपलं कुटुंबसुद्धा पूर्ण होईल, पण मग बाळ आल्यानंतर या अबोलीचं महत्त्व कमी होईल का. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली तुला काय वाटतं, सांग ना, तुला काय वाटतं, अबोलीचं महत्त्व खरंच कमी होईल असं तुला वाटतं का. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नर्स आता रिपोर्ट घेऊन येतात आणि म्हणत असतात की हे घ्या, अंकुश आणि अबोली यांचे आधीचे रिपोर्ट
तेव्हा आधीचे रिपोर्ट बघितल्यानंतर इकडे आता डॉक्टर घाबरतात. त्या म्हणतात की हे सगळं कसं शक्य आहे, हे होऊ शकतच नाही, म्हणजे एवढं मोठं कारस्थान. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नेमकं डॉक्टरांना काय म्हणायचं आहे कुणाच्याही लक्षात येत नसतं की याला काय म्हणतात. म्हणजे रिपोर्ट बघून ते आता वेगळ्याच रिॲक्ट करत असतात. त्या म्हणतात की हे बघ, हे रिपोर्ट कुणाच्याही हातामध्ये लागता कामा नये. हे रिपोर्ट घे आणि आताच्या आता फाडून टाक. कुणालाही हे रिपोर्ट दिसायला नको. जर कुणाच्या हाती लागले ना तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो आणि तो गोंधळ आता व्हायला नको. म्हणून हे रिपोर्ट तू लवकरात लवकर फाडून टाक आणि अबोलीचे दुसरे रिपोर्ट तयार करायला घे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता त्या नर्सच्या हातामध्ये डॉक्टरांनी रिपोर्ट दिलेले असतात. ती नर्स आता एका व्यक्तीला फोन करते आणि त्या नर्सचा सुद्धा या सगळ्यामध्ये नक्कीच काहीतरी डाव असतो. त्यानंतर जेव्हा इथे अबोली विचारते की सर सांगा ना, म्हणजे आता बाळ आल्यानंतर अबोलीचं महत्त्व कमी होणार का? कारण इथे बाळाचा विषय काढल्यानंतर तुम्ही खूपच जास्त इमोशनल होता. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली हा काय प्रश्न आहे, म्हणजे तू आणि बाळ दोघांमध्ये एकाला कसं काय निवडायचं? ती म्हणते नाही सर सांगा ना, म्हणजे आता जर इथे एक कोण निवडायची वेळ आली की बाळाला नाहीतर तुम्ही आईला निवडा, तर तुम्ही कुणाची निवड कराल? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अंकुश म्हणत असतो, अबोली हा काय वेड्यासारखा प्रश्न विचारतेस तू? तेव्हा अबोली म्हणते नाही सर, तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. तेव्हा इथे आता अबोली आणि अंकुश या दोघांचा जो फोटो असतो तो फोटो आता खाली पडतो. तर तिकडून हवा असते आणि हवेमुळे तो फोटो आता खाली पडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी एक बाई आलेली असते. ती चाळीमध्ये येते, अंकुश अबोली यांच्या घराकडे बघते आणि त्यानंतरला ती बाई आता पुन्हा तिथेच उभी राहते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अबोली आणि अंकुश या दोघांची जी फोटो फ्रेम असते ती आता हवेमुळे खाली पडून फुटलेली असते. तेव्हा त्या ठिकाणी अंकुश खूपच जास्त घाबरतो. तो म्हणतो की अचानकपणे आपली फ्रेम खाली पडून कशी फुटली? तेव्हा इथे अबोली म्हणत असते की सर काळजी करू नका, अहो बघा ना किती वारा आहे की नाही, हवा आहे ना भरपूर, त्याच्यामुळे खिडकी उघडी होती, ती आपली फ्रेम खाली पडून फुटली असेल. नका काळजी करू, मी नीट करून आणेन, नका तुम्ही काळजी करू. आणि सर, मी तुम्हाला जो काही प्रश्न विचारला ना तो गमतीत विचारला होता. आता बाळाची आई आणि बाळ दोघेही इथे आता बाबाचे फेवरेट असणार आहेत ना, बाळाचे एकदम जवळचे. तेव्हा अंकुश म्हणतो, अगदी बरोबर अबोली, तू आणि बाळ माझं दोघांवरतीही सारखंच प्रेम आहे. तुम्ही दोघेही माझ्या आयुष्यामध्ये मला खूप जास्त महत्त्वाचे आहात. तेव्हा इथे आता अंकुश म्हणत असतो, अबोली ह्या काचांना तू हात नको लावूस, ही फोटो फ्रेम फक्त हातात धर, बाकीचं मी येऊन क्लीन करतो, सगळं मी नीट करतो. तर ती बाई जी चाळीमध्ये आलेली असते ती आता निघून जाते तिथून. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की अंकुश सर पण ना, म्हणजे इतके टफ आहेत, ते इतके चांगले पोलीस ऑफिसर आहेत, कडक एकदम शिस्तीचे, पण इथे बाळाच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीत एकदम हळवे होऊन जातात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंकुश आता बाहेर येतो आणि तो डॉक्टरांना फोन करतो. डॉक्टरांना तो म्हणत असतो, डॉक्टर मी इन्स्पेक्टर अंकुश शिंदे बोलतो आहे, तुम्ही अबोलीच्या काही टेस्ट करणार होतात, त्याचे रिपोर्ट आले का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अबोलीचे रिपोर्ट हे आलेले असतात, पण डॉक्टर म्हणतात की नाही नाही, अजून तरी अबोलीचे रिपोर्ट आलेले नाही आहे, उद्या येतील, उद्या आल्यानंतर मी स्वतः तुम्हाला फोन करते. तेव्हा अंकुश म्हणतो, काही गडबड तर नाही आहे ना डॉक्टर? तेव्हा डॉक्टर म्हणतात नाही नाही, मी तुम्हाला उद्या सांगते ना रिपोर्ट आल्यानंतर. तेव्हा इथे डॉक्टर आता टाळाटाळ करत असतात, सत्य काही सांगत नाही. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता नर्स त्या बाईकडे आलेल्या असतात आणि ती बाई दुसरी तिसरी कोणी नाही, ती विजयाच आहे आणि तिच्या हातामध्ये ते रिपोर्ट दिलेले असतात. तेव्हा विजया ती रिपोर्ट आता उघडून बघते आणि ती म्हणत असते की अंकुश आणि अबोली, तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये आता खूप मोठं सुख येणार आहे कारण बाळ येणार आहे, तर इथे आता तुमचं हे सुख आहे ना, नाही दुःखामध्ये बदललं ना तर बघाच तुम्ही, तर तुमच्या घरामध्ये इथे आता आनंद नाही तर दुःख येणार आहे आणि ते लवकरच येणार, मी घेऊन येणार विथ गॅरंटी, असं ती म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सगळेजण आपापल्या कामामध्ये बसलेले असतात. तेवढ्यातच तिथे अबोली इथे देवाचा आशीर्वाद घ्यायला येते आणि मनवा एका केसबद्दल डिस्कस करत असते. तेवढ्यातच इथे अबोली म्हणते की आई मी आलेच हा, थोडी बाहेर जाऊन येते. तेव्हा रमा म्हणते, अबोली अगं कुठे जातेस तू? तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली आता कुठे बाहेर चालली आहेस तू? तेव्हा इथे अबोली म्हणत असते की सर माझं थोडं काम आहे, ते केसच्या संदर्भात थोडं बाहेर जाऊन येते.
तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली, डॉक्टरांनी काल काय तुला सांगितले तुला माहिती नाही आहे का? तुला डॉक्टरांनी जास्तीत जास्त आराम करायला सांगितले, त्याच्यामुळे तू आता कुठेही जायचं नाही आहे, गुपचूप तुझ्या रूममध्ये जा आणि आराम कर. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, अंकुश सर, मी तुम्हाला सांगितलं ना, खरंच सांगते, माझं जाणं गरजेचं आहे. अहो, मला सानिकाला भेटायला जायचं आहे. तिच्याविषयी तुम्हाला माहिती आहे ना सगळं. तिला गोळी लागली, ती हॉस्पिटलमध्ये आहे. तिला जाऊन मला भेटायचं आहे सर. तेव्हा अंकुश म्हणतो, हे बघ, सानिकाला आजच भेटायला जायची गरज नाही आहे. ते हॉस्पिटलमध्ये आहे, तिची ट्रीटमेंट सुरू आहे. तू उद्या जा बरं तिला भेटायला. तेव्हा अबोली म्हणते, नाही सर, उद्या नाही जाऊ शकत, मला आजच जायचं आहे. सर समजून घ्या ना. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अबोली, हट्ट करू नकोस, तुला आरामाची गरज आहे. अगं बघ, तू किती वीक झाली आहेस. तुला डॉक्टरांनी स्वतः सांगितलं आहे की धावपळ करायची नाही म्हणून. तरीसुद्धा तू ऐकणार नाही आहेस का आणि स्वतःची काळजी घेणार नाही आहेस का? तेव्हा इथे अबोली म्हणते, सर, तिच्याशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, ठीक आहे, मग तू एकटी जाऊ नकोस, मी तुला इथे व्हिडिओ कॉल लावून देतो. तुला जे काही बोलायचं आहे व्हिडिओ कॉलवरून बोल. माझ्या डिपार्टमेंटचा एक माणूस तिथे पाठवतो आणि त्याला व्हिडिओ कॉल अरेंज करायला सांगतो. तू व्हिडिओ कॉलवरती बोल. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की बघा, म्हणजे आता बायकोसाठी वेगळे नियम आणि आपल्यासाठी वेगळे नियम. क्रिश, आता बायकोला त्रास होतो आहे म्हणून तिला तिथे डिपार्टमेंटचा माणूस पाठवून आता व्हिडिओ कॉल अरेंज करायला सांगतो आहे. म्हणजे इथे डिपार्टमेंटचे नियम स्वतःच बनवायचे आणि स्वतःच ते मोडायचे. कळते का तुला? तेव्हा इथे आता अंकुश म्हणत असतो, मनवा, हे काय बोलतेस तू? तिची तब्येत बघतेस ना, काल तिला चक्कर आली, धाडकन जमिनीवरती कोसळली ती. डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितलं आहे आणि जर मी माझ्या इथे लेवलला काहीतरी तिच्यासाठी इथे मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे, तर तुला इतक्या मिरच्या का जमत आहेत? तेव्हा इथे मनवा म्हणत असते की अगदी बरोबर, म्हणजे बायको आहे ना तिथे. क्रिसच्या बाबतीत काय म्हणालास की तुझ्यावरती चौकशी बसेल, बरोबर ना? आणि आता बायकोची वेळ आली म्हणजे बरोबर इथे आता अंकुश सरांनी मार्ग काढला, बरोबर की नाही? बायकोला जिथे सोयीस्कर असेल तिथे तू मार्ग बरोबर काढतोस रे. फक्त नियम आमच्यासाठीच मोडतात, नाही का? तेव्हा तो म्हणतो, मी कुठलेही नियम मोडलेले नाही आहेत आणि मी माझी ड्युटी प्रामाणिकपणे करत असतो. मला माझं काम तू समजावून सांगू नकोस मनवा. तेव्हा मनवा म्हणते, हो माहिती आहे, माहिती आहे. द ग्रेट इथे आधी खाकी आणि मग बाकी म्हणणारे तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर अंकुश शिंदे, मला माहिती आहे तुम्ही किती प्रामाणिकपणे काम करता, ते बघितलं ना मी आता. तेव्हा अबोली म्हणते, मनवा, काय झाले तुला गं? का तू असं बोलतेस अंकुश सरांना? तेव्हा मनवा म्हणते, काय चुकीचं बोलते मी? जे काही बोलते ना ते बरोबरच बोलते. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अगं काय बरोबर बोलतेस तू? सांग ना, काय बरोबर बोलतेस? नुसता घरामध्ये वाद घालतेस, दुसरं काही येतं काय तुला? तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो की मनवा, काय चाललंय तुझं? प्लीज शांत हो ना तू. तेव्हा मनवा म्हणते, का शांत हो? क्रिश, तू गप्प बस, तू मध्ये मध्ये बोलू नकोस. मला माहिती आहे ना ह्या दादाची सवय. अरे तुझ्या वेळेला काल कसं बोलला तो? तेव्हा अंकुश म्हणतो, काय चुकीचं बोललो मी? सांग ना, काय चुकीचं बोललो? जे काही खरं आहे तेच बोललो मी. आणि मी इथे आमच्या कामाबद्दल बोलत असतो, मी माझ्या सहकार्याबरोबर बोलतो, त्यासाठी तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही आहे मनवा. तेव्हा इथे अबोली म्हणते, नाही मनवा, बास झालं आता, खरंच बास झालं. मी तुला किती वेळा सांगितलं, कोर्टातल्या गोष्टी तू कोर्टामध्येच ठेव, त्या घरी घेऊन येत जाऊ नकोस. पण नाही, तुझ्या नक्कीच मनामध्ये असं काहीतरी चालू आहे ना, ज्याच्यामुळे तू येऊन घरामध्ये सातत्याने वाद उकरून काढत असते. तुला काय इथे एवढं खटकलं आम्हाला कळत नाही आहे. म्हणजे मी आणि अंकुश सर तुमच्याबरोबर इतके चांगले वागतो, पण तुला नेहमी चुकीचाच मार्ग निवडायचा असतो. काय केलं आहे की आम्ही दोघांनी एवढं म्हणून तुला इतका राग येतोय, सांग ना? आणि जर काही चुकलं असेल ना तर प्लीज मी तुझी माफी मागते, पण पुन्हा घरामध्ये आहे ना सारखे सारखे वाद उकरून काढू नकोस, ही धुसफूस करू नकोस. जी काही तुझ्या मनामध्ये आहे ती कालपासून मी बघते ना, सारखीच तुझी धुसफूस सुरू आहे. तेव्हा इथे मनवा म्हणत असते, अगं धुसफूस तर माझी होणारच ना, कारण तुमचं सगळं ठीक आहे गं, तुमचं इथे कुटुंब पूर्ण होणार आहे ना, तुम्हाला माझी काय गरज आहे? मी इथे असण्या नसण्याने तुम्हाला काही फरक पडत नाही. उलट तुमच्या सुखी संसाराला मी एका डागासारखी आहे, बरोबर ना? असं मनवा आता स्वतःच्याच तोंडाने बोलत असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता पुढील भागामध्ये अबोलीचा कदाचित चोरोटीचा कार्यक्रम आहे आणि तेव्हा तिथे अंकुश म्हणत असतो की अबोली, तू खूप मोठा आनंद देतेस आपल्या घराला, तू आपल्या घरासाठी खूप महत्त्वाची आहेस. आतापर्यंत आपलं घर हे व्यवस्थित तू अगदी सांभाळलंस. त्यानंतर तो अबोलीचं खूप जास्त कौतुक करत असतो. येणारे हे दिवस आणि आपले येणारे बाळ हे आपल्यासाठी सुख समाधान घेऊन येणार आहे. तेव्हा इथे आता विजय आलेली असते आणि विजय म्हणत असते, सुख समाधान नाही तर तुमच्या घरामध्ये आहे ना आता इथे दुःखद वातावरण निर्माण होणार आहे.
फक्त आणि फक्त दुःख येणार आहे आणि ते मी घेऊन येणार माझ्या रूपामध्ये. ते दुःख आता परत आले तुझ्या घरामध्ये अंकुश शिंदे, असं आता ती विजया म्हणत असते. तर इथे विजया दरवाजा उघडते आणि ती दारामध्ये उभी राहिलेली असते. तेव्हा इथे अंकुश आणि अबोली दोघेही जण दाराकडे बघतात. बघतात तर काय, तिथे ती विजया आलेली असते. विजयाचं तोंड बघितल्यानंतर इथे आता अबोलीचं आणि अंकुशचं तोंडच पडलेलं असतं. त्यांच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. कारण ही घाण, ही विजया ही एक घाण आहे आणि ती पुन्हा चाळीमध्ये का आली? आधीसुद्धा तिने त्या दोघांना खूप त्रास दिलेला असतो. म्हणून ते सगळेजण तिच्याकडे आता आश्चर्याने बघत असतात.